नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। मागील व्हिडिओमध्ये आपण 4 डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितले आहेत, जे आपल्याला मोठे टार्गेट तर देऊ शकतात, पण ते पॅटर्न कन्फर्म करण्यासाठी आपल्याला काही कंडिशन्स तपासणं गरजेचं असतं। पण आज जो पॅटर्न आपण बघणार आहोत तो लाईव्ह मार्केटमध्ये ओळखायला सोपा आहे, ट्रेड घेणं त्याहूनही सोपं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये फक्त एकच कंडिशन गरजेची असते। म्हणून आजची आपली व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा फेवरेट डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न बनणार आहे, यात शंकाच नाही। पण त्याआधी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। पहिला पॅटर्न आहे ट्विझर बॉटम। हा पॅटर्न डाऊन ट्रेंड मध्ये तयार होतो, साधारण सपोर्ट लेवल जवळ, आणि हा पॅटर्न बनल्यानंतर मार्केट बुलिश होण्याची शक्यता असते। यामधील पहिली कॅन्डल ही रेड म्हणजे बेरिश असते, जी सेलर्स अजूनही कंट्रोल मध्ये असल्याचा सिग्नल देते। दुसरी कॅन्डल ही ग्रीन म्हणजे बुलिश असते, जी मार्केटमधील अचानक बायरची एंट्री दर्शवते, आणि हीच अचानक बायरची एंट्री मार्केट बुलिश होण्याचं कारण बनते। आता लाईव्ह मार्केटमध्ये हा पॅटर्न ओळखताना सगळ्यात पहिले आपल्याला ड्रॉ करायचे आहेत अगोदरच्या सपोर्ट लाईन्स। आता जर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल आणि एक रेड कॅन्डल जिचा लो किंवा क्लोजिंग सपोर्ट लेवल जवळ बनत असेल, आणि पुढची कॅन्डल जर ग्रीन बनली असेल जिचा लो हा रेड कॅन्डलच्या लोच्या बरोबर असेल, तर हा बनेल आपला ट्विझर बॉटम पॅटर्न। म्हणजेच यामध्ये फक्त एकच कंडिशन गरजेची आहे, सपोर्ट लेवल जवळ रेड कॅन्डलचा लो आणि ग्रीन कॅन्डलचा लो सेम असला पाहिजे। तुम्हाला समजलं असेलच की हा पॅटर्न ओळखणं किती सोपं आहे। आता यामध्ये ट्रेड कशी घ्यायची हे बघूया। ट्रेड घेण्यासाठी आपल्याला आधी हा पॅटर्न कन्फर्म करायचा असतो। आता जर या पॅटर्न नंतर पुढची कॅन्डल ग्रीन बनली आणि तिने या दोन्ही कॅन्डल पैकी जिचा हाय मोठा असेल तो जर ब्रेक केला, तर त्या ग्रीन कॅन्डलच्या हाय पॉइंटवर आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो। या दोन्ही कॅन्डलचा सेम लो किंवा त्याच्या थोडा खाली आपला स्टॉप लॉस असेल। प्राइस मध्ये सांगायचं झालं, जर आपण 50 रुपयावर बाय केला असेल तर स्टॉप लॉस असेल 3 ते 4 रुपये आणि टार्गेट असतील 10 ते 15 रुपये। या पॅटर्न मध्येही आपण टार्गेट शिफ्टिंग करू शकतो, पण सुरुवात या सेफ टार्गेट पासूनच करा। आता या आणि यासारख्या अजून काही पॅटर्न मध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपल्या स्टॉप लॉस आणि टार्गेटशी रिलेटेड आहे, पण ती आता नाही, व्हिडिओच्या शेवटी बघूया। त्याआधी जाऊया आपल्या दुसऱ्या पॅटर्न कडे, ट्विझर टॉप। हा पॅटर्न अपट्रेंड मध्ये बनतो, साधारण रेजिस्टन्स लेवल जवळ, आणि हा पॅटर्न बनल्यानंतर मार्केट बिअरिश होण्याची शक्यता असते। यामध्ये पहिली कॅन्डल ही ग्रीन म्हणजे बुलिश असते, जी मार्केटमध्ये अजूनही बायर्स सक्रिय असल्याचा संकेत देते। पण त्यानंतरची दुसरी कॅन्डल ही रेड म्हणजे बिअरिश असते, जी मार्केटमध्ये अचानक सेलर्स आल्याचा संकेत देते, आणि म्हणूनच इथून मार्केट बिअरिश होण्याची शक्यता असते। लाईव्ह मार्केटमध्ये हा पॅटर्न ओळखताना सगळ्यात पहिले आपल्याला ड्रॉ करायचे आहेत अगोदरच्या रेजिस्टन्स लाईन। आता जर अपट्रेंड मध्ये एक ग्रीन कॅन्डल बनली जिचा हाय किंवा क्लोजिंग रेजिस्टन्स लेवल जवळ असेल, आणि त्यानंतरची दुसरी कॅन्डल जर रेड बनत असेल जिचा हाय ग्रीन कॅन्डलच्या हायच्या बरोबर असेल, तर हा बनेल आपला ट्विझर टॉप पॅटर्न। म्हणजे या पॅटर्न मध्येही एकच कंडिशन गरजेची आहे की रेजिस्टन्स लेवल जवळ ग्रीन आणि रेड कॅन्डलचा हाय सेम असला पाहिजे। आता ट्रेड घेण्यासाठी आपल्याला या पॅटर्न मध्ये पण कन्फर्मेशनची गरज असते, आणि ते देते पुढची रेड कॅन्डल। जर या पॅटर्न नंतर पुढच्या रेड कॅन्डलने या दोन्ही कॅन्डल पैकी जिचा लो मोठा असेल तो जर ब्रेक केला, तर त्या रेड कॅन्डलच्या लो पॉइंटवर आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो। या दोन्ही कॅन्डलचा सेम हाय किंवा त्याच्या थोडा वर आपला स्टॉप लॉस असेल। समजा 50 रुपयावर आपण पुट ऑप्शन बाय केला असेल, तर स्टॉप लॉस असेल 3 ते 4 रुपये आणि टार्गेट असतील 10 ते 15 रुपये। या पॅटर्न मध्ये पण तुम्ही टार्गेट शिफ्टिंग करू शकता, पण सुरुवात या सेफ टार्गेट पासूनच करा। आता बघूया ती महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कोणताही ऑप्शन बाय करतो, तेव्हा त्या प्रीमियमवर खूप सारे फॅक्टर्स परिणाम करत असतात, पण त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो टाइम डिके। आणि टाइम डिके हा एक्सपायरी डे वर अवलंबून असतो। जसा एक्सपायरी डे जवळ येतो तसा टाइम डिके हा वेगात होतो। म्हणजे मंगळवारी जो आपला वीकली एक्सपायरी डे असतो, त्या दिवशी टाइम डिके खूप वेगात होतो, पण बुधवारी म्हणजे न्यू कॉन्ट्रॅक्ट लॉन्चच्या दिवशी टाइम डिके थोडा कमी वेगात होतो। आता हेच एक्झाम्पल मधून समजून घेऊया। समजा बुधवारी म्हणजे न्यू कॉन्ट्रॅक्ट लॉन्चच्या दिवशी जर तुम्ही 100 रुपयाचा प्रीमियम घेतला असेल आणि मार्केट पूर्ण आठवडाभर जास्त मूव्ह झालं नाही, म्हणजे तुमचा प्रीमियम जिथे तुम्ही बाय केला असेल तिथेच जरी राहिला, तरी टाइम डिकेमुळे जसा एक्सपायरी डेट जवळ येत जाईल तसा हा प्रीमियम आपोआप घटत जाईल
आणि मंगळवारी म्हणजे एक्सपायरी डेच्या दिवशी हाच प्रीमियम 30 ते 40 रुपयापर्यंत खाली येऊ शकतो। आता याचाच आपल्या स्टॉप लॉस आणि टार्गेटवर सरळ प्रभाव पडतो। म्हणजे बुधवारी 100 रुपयाचा प्रीमियम 115 ते 120 पर्यंत पोचायला मार्केटच्या मोठ्या मोमेंटची गरज असते, पण एक्सपायरी डेच्या दिवशी जो आपला प्रीमियम 30 रुपयावर आलेला असतो तो मार्केटच्या छोट्याशा मोमेंटमध्ये पण 45 ते 50 सहज होतो। पण एक्सपायरी डेट जवळ आल्यावर जसे टार्गेट लवकर भेटू शकतात तसंच स्टॉप लॉसही लवकर हिट होऊ शकतो। मग आता टार्गेट आणि स्टॉप लॉस कसे ठेवायचे? काळजी नका करू, एक बेस्ट फॉर्म्युला आहे जो तुम्ही सिंगल आणि डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये आरामात वापरू शकता। समजा 50 रुपयाचा आपण कॉल ऑप्शन बाय केला असेल आणि लेवलनुसार तुमचा स्टॉप लॉस 10 रुपयापर्यंत जात असेल तर तुमचे टार्गेटही त्यानुसार शिफ्ट झाले पाहिजेत। म्हणजे 50 रुपयावरती 10 रुपयाचा स्टॉप लॉस म्हणजे 20% स्टॉप लॉस असेल तर आपले टार्गेट असले पाहिजेत 70 ते 80 रुपये म्हणजे 40 ते 60%। हा फॉर्म्युला तुम्ही कोणत्याही दिवशी फॉलो करू शकता, पण एक्सपायरी डेच्या दिवशी तुम्हाला याचा चांगला प्रभाव दिसू शकतो। लक्षात ठेवा, सिंगल आणि डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये तुमचं टार्गेट हे तुमच्या स्टॉप लॉसवर डिपेंड असेल आणि तुमचा स्टॉप लॉस हा चार्टच्या लेवलनुसार स्वतः मार्केट ठरवेल। तो 5 रुपये असेल किंवा 10 रुपये, पण पुढे त्यानुसारच तुमचे टार्गेट शिफ्ट झाले पाहिजेत। तर आज आपण सिंगल आणि डबल कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज कंप्लीट केली आहे। आजच्या किंवा अगोदरच्या कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी अडचण असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांना ज्यांना मराठीमधून ट्रेडिंग शिकायचं आहे त्यांना हा आपला व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया पुढच्या भागात 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न सोबत।